नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. आमच्या धर्माच्या कायद्यांना हात घातला नाही पाहिजे असं जेव्हा काही लोक UCCच्या बाबतीत म्हणतात, तेव्हा त्यांच्याकडे संविधानातले असे कुठले सपोर्टिंग आर्टिकल्स ते क्लेम करत असतात. पण हे आर्टिकल्स नेमकं काय सांगतात याचा एक इंटरेस्टिंग सिक्वेन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एवढंच नाही तर संविधानातल्या एका आर्टिकलच्या मिसइंटरप्रिटेशनमुळे कसा गोंधळ झाला होता याचं एक उदाहरण पण तुम्हाला सांगणार आहे पटकन. पण त्याच्या आधी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी ही सिरीज तुम्ही बघताय त्याबद्दल खूप आभार. आपल्या चॅनलला इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग, चौकस, समजून घेणारे असे व्ह्युअर्स आहेत. ही भावना माझ्यासाठी किती महत्त्वाची, ही किती समाधानाची गोष्ट आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. ही सिरीज स्पॉन्सर केली आहे राजहंस प्रकाशननं, त्यांचे सुद्धा खूप आभार. राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवरची 2 पुस्तकं नक्की विकत घ्या. पहिलं आहे मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून अनुवाद झालेलं महाभारत. रसाळ भाषेत आणि ललित शैलीत महाभारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना प्रसंगांची मांडणी यात आहे. या पुस्तकाची मूळ किंमत 600 रुपये, पण अक्षय तृतीयेपर्यंत हे विशेष सवलतीच्या दरात आहे. आणि दुसरं पुस्तक आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी लिहिलेलं आकाशाशी जडले नाते. तेही 1300 रुपयांचं पुस्तक सवलतीत फक्त 975 रुपयांना आहे. आकाशाच्या गूढ अंतरंगात दडलेल्या गोष्टींपासून ते खगोल विज्ञानातले किस्से, उपयुक्त माहिती अशी अवकाशाची सफर घडवणारं पुस्तक नक्की विकत घ्या. आता जे लोक म्हणतात की आमच्या पर्सनल लॉला टच नाही व्हायला पाहिजे, त्यांच्याकडे 2 सपोर्टिंग आर्टिकल्स असतात आपल्या संविधानातली. ती म्हणजे आपल्या फंडामेंटल राईट्सची, मूलभूत हक्कांची. आर्टिकल 25 आणि 26, रिलिजियस फ्रीडम आणि फ्रीडम ऑफ मॅनेजिंग रिलिजियस अफेअर. आर्टिकल 25 1 आणि 2 हे काही ॲब्सोल्यूट राईट्स नाही आहेत. कसं ते सांगते की बेसिकली धर्माला मानण्याचा, धर्मातल्या प्रॅक्टिस मानण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण 25(2) मध्ये रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स, लिमिटेशन्स पण सांगितलेली आहेत. लिमिटेशन्स काय आहेत तर पहिलं पब्लिक ऑर्डर, समाजात शांतता ठेवण्यासाठी धार्मिक फ्रीडमवर निर्बंध आणता येतात. पब्लिक स्वास्थ्य म्हणजे कोरोनाच्या काळात जसं धार्मिक संघटनेच्या कामांना कंट्रोल करण्यात आलं होतं तसं सामाजिक स्वास्थ्याच्या कारणासाठी कंट्रोल होऊ शकतो. मोरॅलिटी म्हणजे एनी ट्रॅडिशन विच इज अगेन्स्ट मोरॅलिटी, अशा वेळेला या स्वातंत्र्यावर कंट्रोल येतो. अदर फंडामेंटल राईट्स जसं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार इतर फंडामेंटल राईट्सच्या, इतर मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल तर कंट्रोल करता येईल. हे धार्मिक फ्रीडम. धर्माच्या सुधारणेसाठी किंवा समाज कल्याणासाठी काम होत असेल तर धार्मिक फ्रीडमला कंट्रोल करता येईल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे सेक्युलर ॲस्पेक्ट असोसिएटेड विथ रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, म्हणजे इकॉनॉमी ॲस्पेक्ट असेल, पॉलिटिकल ॲस्पेक्ट असतील. आता जे म्हणतात की पर्सनल लॉला टच व्हायला नाही पाहिजे, त्यांच्या आर्ग्युमेंटचा अजून एक बेस असतो, तो म्हणजे आर्टिकल 14, 15, 21 आणि 44. म्हणजे आर्टिकल 14 म्हणतं की देअर विल बी इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. भेदभाव नसेल आणि वंचितांसाठी कायद्याचं प्रोटेक्शन जास्त असेल. 15(1) म्हणतं की स्टेट ही कुठल्याही व्यक्तीसोबत सेक्स, कास्ट, रेस, रिलिजन, प्लेस ऑफ बर्थ या मुद्द्यांवर भेदभाव करणार नाही. 15(3) म्हणतं की स्टेट ही महिला आणि बालकांचे अधिकार त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवणार नाही. आर्टिकल 21 म्हणतं की जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, फक्त जगण्याचा नाही तर एक सन्मानानं, गरिमापूर्ण जगण्याचा अधिकार आहे. आणि अर्थात आर्टिकल 44 म्हणतं की स्टेट UCC करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे टू सम इट अप, एक लक्षात घ्यायला हवं की संविधानाचा जो मूळ ढाचा आहे आर्टिकल 14, 15, 21 हा बदलला जाऊ शकत नाही. आर्टिकल 25 आणि 26 हे ॲब्सोल्यूट नाही आहेत. त्याची योग्य व्याख्या ज्युडिशरीने केली तर कोणत्याही धर्मातल्या महिलेबरोबर, वंचितांबरोबर डिस्क्रिमिनेशन फक्त धर्माच्या आधारावर लेजिटिमेट होत नाही. पण जर कोर्टानं ही व्याख्या करताना चूक केली तरच महिलेबरोबर होणारं डिस्क्रिमिनेशन हे धर्माच्या नावाखाली दाबलं जाऊ शकतं. आता आर्टिकल 13च्या एका मिसइंटरप्रिटेशनमुळे देशात काय झालं बघा. आर्टिकल 13(1) नुसार संविधान लागू होण्याच्या आधीचे जे लॉज आहेत ते आहेत प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज. जे आहेत ते तसेच सुरू राहतील, पण त्यातला हिस्सा जो संविधानातल्या मूळ अधिकारांच्या म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या विरोधात आहे तो इनव्हॅलिड कोर्ट ठरवेल. यात एक शब्द येतो तो म्हणजे लॉ इन फोर्स. फॉर एक्झाम्पल आता बघा की मुस्लिम पर्सनल लॉ शरियत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 हा प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे. तो जर फंडामेंटल राईट्स बरोबर विसंगत असेल म्हणजे 14, 15, 21च्या आधारावर हा कायदा अवैध घोषित करता आला असता. पण तीच केस आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी बघा की आर्टिकल 13(2) मध्ये पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉज आहेत, म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर जे लॉज असतील त्यातला हिस्सा जो संविधानातल्या मूळ अधिकारांच्या म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या विरोधात आहे तो इनव्हॅलिड कोर्ट ठरवू शकतं.
शब्द आहे लॉज आणि आर्टिकल 13(3) मध्ये 2 डेफिनेशन्स आहेत. एक आहे लॉ इन फोर्सची व्याख्या आणि दुसरी लॉ ची व्याख्या. या लॉमध्ये रूल्स, रेग्युलेशन, कस्टम्स असू शकतात. पण 13(3) जो पहिला हिस्सा आहे ज्यात लॉ इन फोर्स लिहिलं आहे त्यात लिहिलं आहे की असे सगळे कायदे जे एखाद्या लेजिस्लेटिव्ह बॉडीनं किंवा अथॉरिटीनं बनवले असतील. आणि दुसऱ्या भागात हे सांगितलं की हे सगळे लॉज आहेच आहेत पण त्याबरोबर कस्टम्स या शब्दाचाही वापर झाला आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल तर एक हिस्टॉरिकल जजमेंट तुम्हाला या बेसिसवर जास्त नीट कळू शकेल. ही महाराष्ट्रात राहणारी हिंदू व्यक्ती होती. 1946 मध्ये मुंबई राज्याने एक कायदा पास केला होता तेव्हाच्या प्रिव्हेन्शन ऑफ हिंदू बायगामी नावानं. म्हणजे हिंदू व्यक्तीला 2 विवाह करता येणार नाहीत. पण नरासू अप्पा माळीच्या बायकोनं मात्र त्याच्या विरोधात केस केली. बॉम्बे हायकोर्टापर्यंत ती पोहोचली आणि 2 जजेसची डिव्हिजन बेंच समोर याची सुनावणी सुरू झाली. माळीचा आर्ग्युमेंट हे होतं की मी हिंदू आहे आणि हिंदूमध्ये पिंडदान नावाचा एक धार्मिक विधी असतो आणि तो मुलगाच करतो. पहिल्या लग्नापासून मला मुलगा झाला नाही आणि मुलगा असावा हा माझा धार्मिक अधिकार आहे, त्यामुळे मला दुसरं लग्न करायचा अधिकार पाहिजे. दुसरं त्यांनी असं म्हणलं होतं की भारतात सर्व धर्मियांपैकी कोणी दुसरं लग्न केलं तर पनिशमेंट आहे. मग मुस्लिम समाजाला सूट का? हा धर्माच्या आधारावर भेदभाव आहे आणि IPC सेक्शन 494 मुस्लिमांना लागू का होत नाही. सो बेसिकली नरसू अप्पा माळीचं हे म्हणणं होतं की जर मुस्लिमांना एकपेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार आहे तर तो हिंदूंना पण मिळायला हवा, जर नाही तर मुस्लिमांनाही नको. जजेसच्या बेंचनं यावर बरीच चर्चा केली. आता बघा की 2 व्याख्या होऊ शकल्या असत्या इकडे. मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 हा प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे. तो जर फंडामेंटल राईट्स बरोबर विसंगत असेल तर त्या आधारावर तो अवैध डायरेक्टली घोषित करता आला असता, कारण 13(3) मध्ये लॉ इन फोर्समध्ये तेच सांगितलं आहे. पण जी व्याख्या कोर्टानं केली त्याप्रमाणे शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट हा कायदा नाही आहे. तो फक्त म्हणतो की मुस्लिमांसाठीचे नियम त्या कस्टम्सप्रमाणे असतील जे आधीपासून चालत आलेत आणि कस्टम्सना 13(2) मध्ये निषेध केला आहे आणि 13(2) संबंध हा संविधान लागू होण्याच्या आधीच्या कायद्यांशी नाहीच आहे, तो तर संविधान लागू झाल्यानंतरच्या कायद्यांशी. याचा अर्थ संविधान लागू होण्याआधीचे कस्टमरी लॉज जे आहेत ते आम्ही इनव्हॅलिड ठरवू शकत नाही. कोणत्याही धर्माला जर असा विशेष अधिकार मिळाला असेल तर तो रद्द करणं कोर्टाचं काम नाही तर संसदेचं काम आहे, असं त्यावेळेला कोर्टाने सांगितलं. खरं तर असं म्हणतात की जे जज स्वतः मुस्लिम होते, छागला, त्यांना तर हा पर्सनल लॉ उडवूनच टाकायचा होता. पण 2 जजेसच्या मतमतांतरामध्ये असं इंटरप्रिटेशन झालं या आर्टिकलचं. यातून एक सवाल असा उभा राहिला की पर्सनल लॉजना, धार्मिक लॉजना आर्टिकल 13 अंडर रद्द करता येऊ शकतं का? खरं तर आजही हा प्रश्न सुप्रीम कोर्टात घेऊन जाता येऊ शकतो राज्यांना, पण कोणतेही राज्य हा प्रश्न सुप्रीम कोर्टात घेऊन गेलेला नाही आहे. याच्यावर DY चंद्रचूड यांनी पण एक स्ट्रॉंग ओपिनियन दिलं आहे शबरीमाला केस संदर्भात जेव्हा त्यांनी जजमेंट दिलं होतं तेव्हा. आता आपण ऑलमोस्ट सगळ्या धर्मांचे पर्सनल लॉज जे आहेत त्याला धरून सुप्रीम कोर्टात झालेल्या प्रॉमिनंट केसेस बघितल्या, त्या पर्सनल लॉजमधले काही प्रोज अँड कॉन्स बघितले. जेवढे कव्हर करता येणं शक्य आहे या व्हिडिओच्या टाईम लिमिटेशनमध्ये तेवढे मी केलेले आहेत. अर्थात एक्सपर्ट आहेच आहेत आपल्याला अजून जास्त नीट गाईड करण्यासाठी. ट्रायबलचा एक छोटासा प्रश्न फक्त बघायचा राहिला जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट तुम्ही जरूर पहा. आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. आपली ही सिरीज स्पॉन्सर केली आहे राजहंस प्रकाशननं. राजहंसच्या वेबसाईटवर खूप वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पुस्तकं आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून अनुवाद झालेलं महाभारत आणि अवकाशाची सफर घडवणारं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी लिहिलेलं आकाशाशी जडले नाते हे पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं विकत घ्यायला अजिबात विसरू नका. दोन्ही पुस्तकं एकदम सवलतीच्या दरात वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राईब्सबद्दल, आदिवासींचं काय होणार जर UCC आला तर, याबद्दल एक छोटा व्हिडिओ घेऊन लवकरच येते. धन्यवाद.